कुड्यात सदा मंगल शुभमंगल सावधान. बँड फटाक्यांनी आतिषबाजी झाली आणि वधूवराने एकमेकांना हार घातले. टाळ्यांचा कडकडाट झाला. आज हेमलताचे अश्रू थांबतच नव्हते. त्यांच्या दुसऱ्या चिमणीचं सायलीचं लग्न लागलं होतं. तीही आता घरटं सोडून दुसऱ्या घरी जाणार. लांब उभं राहून त्यांच्या डोळ्यासमोर सायलीचं बालपण दिसत होतं. आत्तापर्यंत आपल्या अवतीभोवती फिरणारी आपली सायली आज परक्यांच्या घरी जाणार म्हणून त्यांना हुंदका दाटून येत होता. तितक्यात भटजीचा आवाज ऐकू आला. जे काही फोटो काढायचे आहेत 1 तासात काढून घ्या. पुढील विधी लवकर सुरू करू. राजेश, हेमलता, विदुला आणि सायली हे त्यांचे चौकोनी कुटुंब. राजेश सरकारी डॉक्टर म्हणून कार्यरत होते. त्याची रिटायरमेंट जवळ आली होती. सायली हेमलता आणि राजेश यांची दुसरी मुलगी. पहिली विदुला. तिचं लग्न होऊन 3 वर्ष झाली होती. तिचे मिस्टर विराज मोठ्या कंपनीत नोकरीला होते. त्यांना एक मुलगा विओम, तो आत्ता 1 वर्षाचा होता. तिचं लग्न अरेंज मॅरेज होतं. विराज आणि त्याच्या घरचे स्वभावाने खूप चांगले होते. सायलीचं लग्न लव्ह मॅरेज. पण मुलगा राहुल चांगला होता. घरातले पण बरे स्वभावाचे होते. थोड्या सासूबाई कडक वाटल्या, पण सायली सगळं सांभाळून घेईल याची हेमलताला खात्री होती. लग्न लागले, फोटो काढून झाले आणि पुढच्या विधींना सुरुवात झाली. मानपान, आहेर सगळे विधी करण्यात दिवस कसा गेला कळालेही नाही. आणि लगेच पाठवणीची वेळ आली. सायली खूप रडत होती. हेमलता, राजेश आणि विदुला ही खूप वाईट वाटत होतं. छोटा विओम सगळ्याच्या रडण्याने कावराबावरा झाला होता. म्हणून विराज त्याला थोडं लांब कडेवर घेऊन खेळवत उभा होता. सायलीची पाठवणी झाली. सगळे नातेवाईक विदुलाजवळ असूनही हेमलता खूप एकटं वाटत होतं. विदुलाचं लग्न झाल्यानंतर सायली आणि हेमलता यांचं नातं मैत्रिणीसारखं झालं होतं. राजेश दिवसभर क्लिनिकमध्ये असायचे. त्यामुळे बाजारात जाणं, काही छोटं मोठं आणणं हे सगळं सायली आणि हेमलता गाडीवर जाऊन घेऊन यायच्या. मेडिकल ऑफिसर असल्यामुळे राजेशची नोकरी शक्यतो तालुक्याच्या ठिकाणी असायची. सायलीची पाठवणी झाल्यानंतर मुलीकडची ही मंडळी घरी परतली. 1-2 दिवसात पाहुणेही गेले. विराजही जास्त रजा नाही म्हणून गेला. पण विदुला सायलीची मांडव परतणी होईपर्यंत थांबते म्हणून राहिली होती. विओमध्ये हेमलताचा चांगला वेळ जात होता. राजेशनेही हॉस्पिटलमध्ये जायला सुरुवात केली होती. 5-6 दिवसांनी सायली आणि राहुल मांडव परतणीसाठी आले होते. सायली खूप खुश दिसत होती. हे हेमलताचा जीव भांड्यात पडला. नंतर पहिल्यांदा जेव्हा मुलगी माहेर येते तेव्हा बऱ्याच गोष्टी आई नजरेनं पाहत असते. छोट्या छोट्या गोष्टीतून ती लेक जावयाचं नातं टिपत असते. आपल्या मुलीला परक्याच्या घरी नांदायला पाठवणं सोपं नसतं. मुलीच्या सासरच्यांनी आपल्या इतकंच आपल्या मुलीची काळजी घ्यावी इतकंच त्यांना हवं असतं. तिचं सासरच्या लोकांविषयी भरभरून बोलणंच सांगून गेलं की सायली सुखात आहे. सायली आणि राहुलने एक दिवस मुक्काम केला. सत्यनारायणाची पूजा केली आणि ते दोघेही फिरायला जायचे आहेत म्हणून लगेच निघाले. विदुला ही विओमला घेऊन सासरी गेली. राजेश पण दिवसभर क्लिनिकमध्येच असायचेत. हेमलता एकटी बसून बसून कंटाळून जात होती. नाही म्हणायला कामवाली रखमा फक्त घरी यायची. तिच्याशी बोलणं व्हायचं. आज रखमाकडे पाहून हेमलताला खूप वाईट वाटत होते. जागोजागी मारल्याच्या खुणा दिसत होत्या. पण रखमा जणू काही ही त्रास होत नसल्यासारखं काम करत होती. हेमलता न राहून रखमाला म्हणाली, रखमा, काय झालं ग? खूप दुखत असेल तर आजच्या दिवस काम करू नकोस. थांब, तुला हळदीचं दूध देते ग, तुला बरं वाटेल. नको ताई, डॉक्टरकडे जाऊन आले. येता येता गोळ्या दिल्या आहेत की. अगं पण हे नेहमीच दिसत आहे मला. तू सांग की समजून जरा रामचंद्रला. रामचंद्र रखमाचा नवरा. चेहऱ्यावर कसं बस हसत रखमा म्हणाली, ताई, असं समजून सांगणं हे तुमच्यासारख्या सुशिक्षित लोकांचं लक्षण.
आम्हाला असलं काही जमत नाही. उगीच कामधंदा काय करायचा नाही, पिऊन यायचं की मारायचं, अशी जिंदगी असते आमची. आमच्या गल्लीत सगळ्यांचं असंच आहे. आम्ही हेच बघत लहानाचं मोठं झालो. आमचे बी लेकरं अशीच मोठी होणार. मोठा सुस्कारा सोडत मग ती म्हणाली, काम झालं ताई, उद्या येते, असं म्हणून रखमा निघाली. पण हेमलताच्या डोक्यातून ती काही जाईना. हेमलता मनानं खूप हळवी होती. राजेशची बदली तालुक्याच्या ठिकाणी जास्त व्हायची. तिला बऱ्याच वेळा अशा बायका दिसायच्या की ज्या निमूटपणे नवऱ्याचं व्यसन त्यातून मारणं सहन करायच्या. पण विदुला आणि सायली लहान असल्याने तिला याचा विचार करायला जास्त वेळ नसायचा. पण आता तर हेमलताकडे भरपूर वेळ होता. तिला या बायकांसाठी काहीतरी करण्याची खूप इच्छा होती. हेमलता विचारच करत होती की तितक्यात दारावरची बेल वाजली आणि हेमलता खडबडून विचारातून बाहेर आली. राजेश लंच ब्रेक आहे म्हणून घरी आला होता. हेमलताने दार उघडले. राजेश आल्या आल्याच म्हणाला, अगं सायलीचा फोन आला होता क्लिनिकमध्ये, तुझा लागत नाही म्हणून मला केला होता. सहज केला होता फोन तिने. आम्ही मालदीवला सुखरूप पोहोचलो हे सांगायला फोन केला होता. सायली आणि राहुल तिकडंच जाणार होते ना फिरायला. हेमलताचं लक्ष कुठे आहे तुझं? राजेश हेमलताच्या जवळ जाऊन म्हणाला. रखमा आली होती का? हो, क्लिनिकमध्ये. हेमलता म्हणाली, नाही, काय झाले तिला? राजेश म्हणाला, नाही, काही नाही. तुम्ही काय म्हणत होतात? सायलीचं हेमलता म्हणाली. तू रखमाच्या विचारातून बाहेर येशील तर ऐकू येईल तुला. मी काय म्हणत आहे ते. काय झालं आहे रखमाला? सांग तरी, राजेश म्हणाला. ते जाऊ द्या, मला सांगा, अजून काय म्हणत होते सायली? आणि माझा फोन कसा लागला नाही? असे म्हणत हेमलता फोन पाहायला गेली तर फोन स्विच ऑफ झाला होता. हेमलताने मोबाईल चार्जिंगला लावला आणि दोघांचे जेवायला वाढवून घेत म्हणाली, सायलीशी बोलणं झालं असतं माझं, मोबाईल कधी स्विच ऑफ झाला कळलंच नाही. अगं करेल ते अजून तुला फोन, तिलाही तुझ्याशी बोलल्याशिवाय राहवणार नाही. मी काय म्हणतोय हेमा, आपण ही जाऊया का फिरायला? आता जबाबदारी संपली आहे. आपण आता स्वतःसाठी वेळ देऊ. विदूला सायलीला लहानाचं मोठं करण्यात आपण स्वतःसाठी काही केलंच नाही. आता तर वेळ देऊ शकतो ना एकमेकांना, राजेश म्हणाला. पाहूच जाऊया, हेमलता म्हणाली. हेमा, तुझा खूप हळवा स्वभाव आहे. जास्त विचार करू नको रखमाचा. त्यांचं आयुष्य असंच असतं. प्रत्येकाची आयुष्य जगण्याची व्याख्या वेगवेगळी असते. राजेशचे जेवण झाले होते. हात धुवून क्लिनिककडे जायला निघताना हेमलताला म्हणाला, तू संध्याकाळी बाहेर जाऊन ये, थोडं बरं वाटेल तुला. मीही थोडं लवकर घरी येण्याचा प्रयत्न करतो, बाय, असं म्हणून राजेश दार लावून निघून गेला. हेमलताने जेवण उरकून किचन ओटा साफ केला आणि मोबाईल चार्ज झाला का पाहायला आली. मोबाईलच्या जवळ जाताच रिंग वाजली. विदुलाचा फोन आला होता. हॅलो आई, बोल विदुला. वियोम पिल्लू काय करतोय ग? खूप आठवण येते त्याची, आई म्हणाली. त्याची काय मस्ती सुरू असते. सायलीचा फोन आला होता मला, तुझा फोन लागत नव्हता म्हणून. पोहोचली मालदीवला, विदुला म्हणाली. हो का, बाबांनाही केला होता म्हणे क्लिनिकमध्ये, हेमलता म्हणाली. कशी आहे साई? एकटं वाटत असेल तुला. बाबांना वेळ नसतो आणि सायलीही नाही. आता माझं लग्न झालं तेव्हा तुझ्या अवतीभोवती सायली असायची, पण आता दिवसभर एकटी. पण मलाही जास्त दिवस राहणं शक्य नव्हतं ग, विदुला बोलत होती. अगं तुम्ही चिमण्या एके दिवशी उडून जाणारच की, पण तुम्हाला समजून घेणारा जोडीदार मिळाला, याहून मोठं सुख काय? ज्याला समजून घेणारा जोडीदार मिळत नाही त्या मुलींचे आणि तिच्या आईवडिलांचे काय हाल होत असतील, असं बोलून हेमलता समोर रखमा आली. दोघींचं बराच वेळ बोलणं झालं आणि हेमलताने फोन ठेवला. संध्याकाळी थोडं बाहेर फेरफटका मारून यावं म्हणजे आपल्या डोक्यातून रखमाविषयी जाईल, असा विचार करून हेमलताने संध्याकाळी बाहेर जायचं ठरवलं. पण बाहेर गेल्यावर तिचं मन आणखीनच अशांत झालं. संध्याकाळी थोडं बाहेर जाऊन भाजी घेऊन यावी म्हणून हेमलता निघाली.
घराला कुलूप लावून बाहेर पडणार इतक्यात रखमा पळत पळत पदरानं घाम पुसत घरात आली. काय काय रखमा, अशी घाबरली का आहेस तू? कोणी येत आहे का तुझा पाठलाग करत? थांब, बस, थोडं पाणी देते, हेमलता म्हणाली. ताई, हे थोडं सोनं आहे, तुमच्याकडं ठेवा. रामचंद्रला कळालं आहे सोन्याचं, तो मार्ग लागलाय. इकून दारू प्यायची आहे त्याला. पर ताई, मी हे दागिनं माझ्या 2 पोरी आहेत त्यांच्यासाठी बनवल्यात. तुम्ही हे ठेवा, मी उद्या सकाळी घेऊन जाते, मी निघते. असं बोलून रखमा पळत निघून गेलीही. पाणी न पिताच हेमलताचं डोकं गरगरायला लागलं. आता हे काय नवीन? मी रखमापासून जितकं लांब पळायला बघते तितकं मी त्याच्यात अडकून चालले. मी दागिने ठेवून घ्यायला हवे होते की नाही? मला तर काही विचारही करू दिला नाही रखमाने. मी उगाच ठेवून घेतले का दागिने? जाऊ दे, उद्या घेऊन जाईल. तिला उद्या सांगू की असं काही आणून ठेवू नकोस बाई. आता बाहेर जावं की नाही विचार करत तिनं ठरवलं. थोडं जवळपास जाऊन यावं, थोडं मनाला ताजंतवानं वाटेल म्हणून हेमलताने रुमालात गुंडाळून आणलेले दागिने कपाटात ठेवले. कुलूप लावून बाहेर निघाली. राजेश मेडिकल ऑफिसर असल्याने साहजिकच हेमा क्वार्टरमध्ये राहत असत. जवळपासच राजेशचे क्लिनिक होते. जाता जाता सांगून जावं म्हणून क्लिनिकमध्ये गेली. राजेश खूप बिझी दिसला म्हणून न सांगताच बाहेर पडली. थोडी संध्याकाळची थंड हवा लागली. मनाला थोडं हलकं वाटलं. तिनं भाजी घेतली, थोडे फळं घेतली आणि घराकडे परतली. तर क्लिनिक समोर खूप गर्दी दिसली. रखमासोबत एकदा तिनं रामचंद्रला पाहिलं होतं, त्यामुळे रामचंद्रला ओळखत होते. त्या गर्दीत तिला रामचंद्र दिसला. तिच्या पोटात धस्स झालं. तिथल्या एका पोराला बोलावून तिनं सगळं विचारलं. काय झालं आहे रे, इतकी गर्दी का झाली आहे? हेमलता म्हणाली. काय नाही ताई साहेब, नेहमीच, आज थोडं जास्त झालं. गर्दीतल्या एकाने सांगितले. कोण आहे ॲडमिट? हेमलता म्हणाली. रखमा. अहो, रोजचीच भांडणं, पण आज हातात काहीतरी घेऊन पळत जाताना दिसली आणि वाटेत एका ट्रकची धडक बसली. गर्दीतल्या एकाने सांगितले. आता कशी आहे रखमा? हे विचारताना हेमलताच्या पायाखालची जमीन सरकली होती. इथं काय होणार नाही म्हणत आहेत डॉक्टर साहेब. जिल्ह्याच्या ठिकाणी जावं लागेल. रामचंद्र नाही म्हणत हाय म्हणून डॉक्टर साहेब स्वतः निघाले आहेत. जिल्ह्याच्या इस्पितळात लय देव माणूस होत बघा डॉक्टर. तुमचं लय नशीब ताई, असा देव माणूस तुमचा नवरा आहे. गर्दीतून एक जण म्हणाला आणि हेमलताचं मन अभिमानानं भरून आलं. तिला राजेशचं खूप कौतुक वाटलं आणि सोबत रखमाची काळजी. तितक्यात क्लिनिकमधून कंपाऊंडर बाहेर आला. त्यानं हेमलताला सांगितले की डॉक्टर साहेब आज जिल्हा रुग्णालयात जाणार आहेत. घरी यायला त्यांना सकाळ होईल. हेमलता घरी आली. तिचं मन आणखी बेचैन झालं होतं. काही वेळापूर्वी रखमाचं धावत पळत घरी येणं, सोनं ठेवून पाणी न पिताच निघून जाणं आणि आता हे नवीन काहीतरी कळालं होतं. कशी असेल रखमा? हे स्वप्न तर नाही ना? मी रखमामध्ये इतकी का गुंतत चालली आहे? काय एकापाठोपाठ एक घटना घडत आहेत. या घटनेनी आयुष्य बदलेल का रखमाचे? रखमाचंच बदलेल की माझं पण? मला तिचं हे सोनं ठेवून घ्यायला नको होतं. मी नको म्हणाले असते तर कदाचित तिची बाहेर जाण्याची ती वेळ टळली असती का? पण तिनं तर मला बोलायलाही वेळ दिला नाही. काय करावं? राजेश घरी आले असते तर त्यांच्याशी बोलून थोडं मोकळं वाटलं असतं, पण त्यांची गरज तिथं जास्त होती. एक ना अनेक विचार तिच्या मनात तयार होत होते. राजेशला फोन करून बघावा का असेही हेमलताच्या मनात येऊन गेले. पण तिथं घाईत कामात असतील तर नको फोन करायला असं वाटून तिनं फोन करायचा टाळला. हेमलताला रात्री एकटीला जेवणही गेलं नाही. ती तशीच बसून राहिली बराच वेळ. तितक्यात मोबाईलची रिंग वाजली. तिला वाटलं राजेशचा फोन असेल. ती पळत मोबाईल घ्यायला गेली तर वर सायलीचे नाव होते. हेमलताने शक्य तितके शांत होऊन फोन घेतला. हॅलो आई, सायली म्हणाली. हॅलो सायली, बोल बाळा, कशी आहेस? बाबांनी सांगितले तुझा दुपारी फोन आला होता म्हणून. हेमलता म्हणाली. हो ग, तुझा फोन स्विच ऑफ होता. कशी आहेस आई?
बाबा आले का क्लिनिकमधून? जेवण झाले का तुमचे? सायली म्हणाली. नाही ग अजून, काहीतरी एमर्जन्सी आहे म्हणून उशीर लागेल असा निरोप आला आहे, हेमलता म्हणाली. बाबाचं हे लहानपणापासून पाहत आलो आहोत. बाबांना घरच्यांसाठी वेळच नसतो, कायम क्लिनिक, सायली म्हणाली. तुझे बाबा डॉक्टर आहेत, त्यांना पेशंटला वेळ द्यावाच लागणार. ते तू जाऊ दे. राहुल आणि तू मजेत आहात ना? वापस कधी येणार आहात तुम्ही? हेमलता म्हणाली. खूप मजेत. 2 दिवसांनी निघू परत. आले की मी एकदा येऊन जाते. तुझी आणि बाबांची काळजी घे. बाय, असे म्हणून सायलीने फोन ठेवला. सायलीच्या फोन येण्यानं हेमलताला थोडं बरं वाटलं होतं. मन रमविण्यासाठी तिनं सायलीच्या लग्नाचा अल्बम काढून पाहत बसली. पण मन कशातच रमेना. रात्रीचे 12 वाजून गेले होते. रातकिड्यांचा आवाज ऐकू येत होता. कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज भयानक वाटत होता. रोजचंच रात्रीचं वातावरण असं असतं. पण हेमलताचं मन थाऱ्यावर नव्हतं, म्हणून तिला त्या वातावरणात झोप येत नव्हती. नाहीतर राजेशला असं बऱ्याच वेळा रात्री जिल्ह्याच्या इस्पितळात जावं लागायचंच. पण तेव्हा विदूला असायची सोबत. तेव्हा विदूला किंवा सायली असायच्या सोबत. काही वाटायचं नाही. विचार करून करून शेवटी सोफ्यावरच ती पडून राहिली. तर तिचा न कळत डोळा लागला. अचानक घराची बेल वाजली आणि तिला जाग आली. सकाळचे 6 वाजले होते. सगळीकडे उजाडले होते. हेमलताने लगबगीने दार उघडले तर राजेश आले होते. आल्या आल्या राजेशला काही विचारावं की नाही याच संभ्रमात हेमलता होती. राजेशने आल्या आल्या शूज काढून कपडे बदलून थंड पाण्याने शॉवर घेतला आणि बेडरूममध्ये जाऊन पडले. रात्रभर झोप नसल्याने डोळे लाल झाले होते. जेवण तरी केले होते की नाही काय माहीत. काही खायचे का की चहा करू हे विचारायला हेमलता रूममध्ये गेली. तोपर्यंत राजेशला गाढ झोप लागली होती. त्याला डिस्टर्ब न करता हेमलताने सावकाश बेडरूमचे दार लावून घेतले आणि राजेशच्या झोप पूर्ण होण्याची वाट पाहत बसली. तोपर्यंत तिनं सकाळची कामं, झाडलोट, स्नान, पूजा, तुळशीला पाणी घालणं हे सगळं करून घेतलं. शेवटी स्वयंपाकही करून झाला. राजेशची झोप पूर्ण झाली. ते उठून बाहेर आल्या आल्या हेमलताने विचारले, कशी आहे रखमा आता? राजेशने एकदा तिच्याकडे कटाक्ष टाकून सांगितले, बरी आहे. पण हेमलताला रखमा जिवंत आहे हे ऐकूनच खूप छान वाटले. परंतु राजेशच्या पण या शब्दाचा अर्थ कळेना. तिनं अजून विषय वाढवत विचारले, पण म्हणजे काय? रखमा आता बरी आहे, पण ट्रक तिच्या पायांवरून गेल्यामुळे तिला कमरेखाली कायम अपंगत्व आले आहे. हेमलताला कळेना रखमा जिवंत आहे याचा आनंद वाटावा की तिच्या आयुष्यात आणखीन संकट वाढणार म्हणून दुःख. याला काय म्हणावं? नशीब की नियती? रामचंद्रच्या व्यसनामुळे आलेलं संकट की 2 मुलींसाठी आईची चाललेली केविलवाणी धडपड? हेमलताच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. तसे राजेशने ते पाहिले आणि ते म्हणाले, हेमा, अगं ती आता ठीक आहे, पण बाहेर येऊन काम करू शकणार नाही ती आता. मी रामचंद्रला समजावले आहे, करतील काहीतरी. तू त्रास करून घेऊ नकोस, मी क्लिनिकमध्ये जाऊन येतो. असं बोलून राजेश जेवण करून क्लिनिकमध्ये गेले. हेमलताला राजेशला रखमाच्या दागिने ठेवण्याविषयी सांगायचे होते. कालची सर्व घटना तिला सांगायची होती, पण तिला वेळच मिळाला नाही. राजेशची पेशंट वाट पाहत आहेत हे सांगायला कंपाऊंडर आला होता. मग राजेश लगेच निघून गेले. राजेश गेल्यानंतर हेमलतानेही थोडं खाऊन घेतलं. तीही कालपासून विचारानं जास्तच थकून गेली होती, म्हणून थोडा आराम केला. रखमा ठीक आहे हे कळाल्यामुळे तिला बरं वाटलं होतं. रखमा पुढचं पुढे पाहिल या विचाराने तिला पडल्या पडल्या झोप लागली. झोपेतून उठल्यावर तिला थोडं ताजंतवानं वाटलं. पण तितक्यात क्लिनिक बाहेर मोठमोठ्या आवाजात बोलल्याचे ऐकू येत होते. म्हणून ती लगबगीने बाहेर आली तर रामचंद्र क्लिनिक बाहेर दारू पिऊन आला होता आणि राजेशला बरंच काही बोलत होता. डॉक्टर साहेब, मी बोललो होतो की रखमाला इथंच मरू द्या. कशाला घेऊन गेलात जिल्ह्याच्या ठिकाणी? आता बघा काय होऊन बसलं.
खायचं एक तोंड वाढलं. तिला कोण सांभाळावं आता? म्या तिला जिल्ह्याच्या इस्पितळातून आणणार नाही आणि कुणाला आणू बी देणार नाही. मरू द्या तिथंच. रामचंद्र दारू पिऊन तोंडाला येईल ते मोठमोठ्या आवाजात बोलत होता. हेमलताला वाटलं, रखमाने किती कष्ट करून घर सांभाळलं, मुलींना सांभाळले. वेळ प्रसंगी रामचंद्रनेही पैसे तिच्याकडून हिसकावून घेतले आणि आज जेव्हा तिला मदतीची गरज वाटली तर सरळ तिला मरू देण्याची भाषा रामचंद्र करत आहे. किती हा कृतज्ञपणा, किती व्यसनाच्या अधीन जाणं. तितक्यात गावातले काही समजदार लोक आली आणि त्याला म्हणाली, आम्ही रखमाला घेऊन आलोय. तू इथं काय डॉक्टर साहेबाला बोलत आहेस? त्यांच्यामुळं रखमा आज वाचली आहे. तुझ्या 2 पोरीची आई आहे ती. चल घरी, असे बोलून ती रामचंद्रला घेऊन गेली. जाता जाता रामचंद्र म्हणाला, इतकीच काळजी असेल तर तुमच्या घरी आणून ठेवा तिला. रखमाला आता घरात ठेवणार नाही. रामचंद्रचं हे वाक्य हेमलताच्या मनात घोळत राहिले. हेमलताच्या डोक्यात विचारचक्र सुरू झाले होते. रखमाला रामचंद्र आता किती त्रास देईल, त्यापेक्षा आपण रखमाला आपल्या घरी आणले तर. काहीही काय, हेमलताचे मन दुसरं मन म्हणत होते, आपल्या घरी काहीतरीच माझं. रामचंद्र एक दारू पिऊन बोलत होता. रखमा एकटी थोडीच आहे, तिच्या 2 मुली पण सोबत आहेत. अशी थोडीच ती आपल्याकडे राहायला येईल. रामचंद्र निघून गेला होता. संध्याकाळची दिवा लावायची वेळ झाली. हेमलता पण दिवाबत्ती करून राजेशची वाट पाहत बसली होती. आता क्लिनिकमधून आल्या आल्या राजेशला कालची रखमासोबतची घटना सांगायची असं हेमलताने ठरवलं होतं. राजेश आज थोडं क्लिनिकमधून लवकर घरी आले. कालचा थकवा, आजच्या रामचंद्रच्या वागण्याने राजेश थकून गेले होते. रात्रीची जेवण न झाली. राजेश थोडं TV पाहत बसले होते. तितक्यात हेमलता म्हणाली, रखमाला डिस्चार्ज मिळाला का? तिने गावातल्या लोकांना बोलताना ऐकले होते की रखमाला घरी आणले आहे. राजेशजवळ विषय काढावा म्हणून ती काढली. 4 दिवसांनी मिळणार होता, पण रखमाने काही ऐकले नाही. हॉस्पिटलमध्ये राहायचे म्हणे, म्हणून गावातल्या काही लोकांनी तिला घरी आणले म्हणे. बाकी मला काही माहिती नाही. माझी इच्छाही नाही त्यात पडण्याची. तूही आता रखमाविषयी सोडून दे. मी माझे कर्तव्य पूर्ण केले. तिला ज्या ट्रीटमेंटची गरज होती ना, ती मी तिला दिली. आता त्यांचं आयुष्य पुढचं पुढे ते पाहून घेतील. तूही त्यात आता लक्ष देण्याची गरज नाही, राजेश म्हणाले आणि त्यांनी रखमाच्या विषयाला पूर्णविराम दिला. आता हेमलताला सोन्याविषयी राजेशला काही सांगता येईना. अगं हेमा, मी विसरून गेलो. उद्या सायली येणार आहे मालदीववरून. तर तिच्या सासऱ्यांचा फोन आला होता. आपल्या सायलीला सरप्राईज म्हणून त्यांनी आपल्याला तिथं येण्यापूर्वी त्यांच्याकडे बोलावलं आहे. उद्या सकाळी आपण तिकडे जाऊया. राजेश म्हणाले, सायलीची भेट होणार म्हणून हेमलता नकळत रखमाचा विषय बाजूला ठेवेल असे राजेशला वाटले. कारण त्यांना माहीत होतं की हेमलता जितका जास्त रखमाचा विचार करेल तितकी त्यात गुंतून जाईल. आणि खरंच झालंही तसंच. सायलीला भेटायला जायचं म्हणून हेमलता खूप खुश होती. पण रखमाच्या विषयाला तिनं पूर्णविराम दिला नव्हता, हेही तितकेच खरे. दुसऱ्या दिवशी सकाळी हेमलता आणि राजेश लवकर तयार होऊन सायलीच्या गावी गेले. कारमध्ये ही दोघे फक्त विदूला आणि सायलीविषयीच बोलत होते. सायलीचं घर आले. अजून सायली आणि रोहन आले नव्हते. सायलीच्या सासू सासऱ्यांनी स्वागत केले. सायलीच्या सासूबाई म्हणाल्या, रोहनने आम्हाला फोन करून सांगितले की सायलीला सरप्राईज म्हणून तुम्हाला आणि विदुलाला बोलावून घ्या. हो का? विदुला पण येणार आहे का? माझं बोलणं झालंच नाही, हेमलता म्हणाली. हो ना, आम्ही तिलाही फोन केला तर येते म्हणाली आहे. बघा आजकालची मुलं. नाहीतर आपल्या वेळेला असं होतं का हो काही सरप्राईज आणि काय? आपला इतका कधी नवऱ्यांनी विचार करावा. सायलीच्या सासूबाई बोलत होत्या त्यांना हे तितकंसं आवडलेलं नव्हतं, पण मुलासाठी म्हणून त्यांनी केले. तितक्या दारात कार येऊन थांबवल्याचा आवाज झाला. असे वाटलं सायली आली की काय, पण विदूला आली होती. व्योमने पहिल्या हेमलताकडे हात काढून गेला. विराजला रजा मिळाली नाही म्हणून फक्त विदूला व्योमला घेऊन आली होती.
व्योम असला की हेमलता सर्व काही विसरून जायची. त्याच्या सहवासात तिला स्वर्ग सुख मिळायचं. राहुलचे आई बाबा, विदुला, हेमलता, राजेश सगळे आता सायली आणि राहुलची वाट पाहत गप्पा मारत बसले होते. तितक्यात राहुल आणि सायलीची टॅक्सी आली. राहुलने तिला डोळ्यावर हात ठेवून कारमधून उतरवले. तशी सायली म्हणाली, राहुल, इथे काय सरप्राईज आहे आता? मालदीवला खूप सरप्राईज मिळाले आहे. राहुलने सायलीच्या डोक्यावरून हात काढला आणि सायलीला समोर आई बाबा, विदुला, व्योम असे सर्वजण दिसताच तिचं मन अत्यानंदाने उडीच मारली. वाव राहुल, इतक्या सरप्राईजमध्ये हे सर्वात बेस्ट गिफ्ट आहे. थँक्यू सो मच असे म्हणून तिनं पहिल्यांदा सासू सासऱ्यांच्या पाया पडली आणि आईला कडकडून मिठी मारली. कशी आहे साई? आत्तापर्यंत ठीक होते, पण तुला पाहिल्यावर आनंद सांगता येईना बाळा. तुला आणि राहुलला पाहून खूप आनंद झाला. सायलीने व्योमला कडेवर घेऊन विदुलाशी बोलायला लागली. हेमलता ही राहुलशी बोलण्यात मग्न झाली होती. राजेश पाहत होते, त्यांना हेच हवं होतं. हेमलताला रखमापासून लांब नेण्यात आलं, त्यांना यश आलं होतं असं त्यांना वाटलं. राहुल सायलीला यायला संध्याकाळ झाल्याने विदुला, व्योम, राजेश आणि हेमलताला राहुलने जबरदस्तीने ठेवून घेतले आणि खूप गप्पा गोष्टी झाल्या. अंताक्षरी झाली. एकंदरीत हेमलताच्या मनाचा ताण बराच हलका झाला. दुसऱ्या दिवशी दुपारी जेवण करून विदुला तिच्या घरी आणि राजेश त्यांच्या घरी परतले. रखमाच्या आयुष्यात पुढे काय होईल? रखमाचा विषय हेमलता सोडेल का? किंवा त्यांच्यासाठी पुढं ती काय करेल? हे सगळं पाहण्यासाठी आपल्याला पुढचा एपिसोड पाहावा लागेल. हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. हा भाग तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून खूप 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 धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात याच्या पुढच्या भागासोबत. तोपर्यंत धन्यवाद.